नमस्कार मित्रांनो, कसे आहात? काल मी एका सलून मध्ये गेलो होतो. त्या सलून मध्ये सलून चालकाशी चर्चा करत असताना सलून चालक म्हणाला की संध्याकाळ व्हायला लागली की आमचा टाइम डिके होतो. तर टाइम डिके म्हणजे काय? टाइम डिके म्हणजे काळानुसार एखाद्या गोष्टीचं महत्व कमी होत जाणं. एखाद्याची गोष्ट आपल्याला खूप चांगली वाटते, परंतु कालांतराने तिचं आपल्याला भेटल्यानंतर तिचं महत्व जसं जसं कमी होत जातं. आपण त्याला टाइम डिके असं म्हणतो. तर टाइम डिके हा शब्द शक्यतो जे मित्र आपले मार्केटमध्ये शेअर मार्केटचा अभ्यास असेल किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असेल, त्यांच्या चांगलाच परिचयाचा असेल टाइम डिके. ते शेअर मार्केटमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण शेअर्स घेत राहतो, आपले मोठं भांडवल आपण त्यासाठी गुंतवतो आणि कालांतराने त्यामध्ये आपल्याला लॉस येतो. तो लॉस आपल्याला दिसत असतो. परंतु काय होतं, माणसाला समजत नाही त्यावेळेस. माणूस नंतर तो लॉस रिकव्हर करायच्या नादात पुन्हा एकदा लॉस करून बसतो आणि त्या चक्रव्यूहात अडकून जातो. तर तुमचा पण असाच टाइम डिके होऊन तुम्ही जर लॉसच्या चक्रव्यूहामध्ये अडकले असाल, तर आजच सावध व्हा आणि ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थांबून घ्या. गेलेला लॉस रिकव्हर करायच्या नादाला लागू नका. कारण शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन करता, त्यावेळेस जसं सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं, सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ, तसं शेअर मार्केटचं ज्यावेळेस अकाउंट ओपन करतात त्यावेळेस लिहिलेलं असतं. नोट त्या ठिकाणी आपल्याला दिसते की 10 पैकी 9 लोक शेअर मार्केटमध्ये बुडालेले आहेत आणि आपण एवढे नशीबवान तर नक्कीच नाही की त्या एक मध्ये आपला नंबर लागेल. म्हणजे 100% 90% लोक शेअर मार्केटच्या नादाला लागून आयुष्य संपलेलं आहे. आपली जी गुंतवणूक आहे, छोटी छोटी गुंतवणूक करा. पोस्ट ऑफिस सारखे बेस्ट पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये पोस्टल लाईफ इन्शुरन्स मी तुम्हाला सजेस्ट करेल. अतिशय सुंदर योजना आहे. तुम्ही माहिती घ्या जवळच्या पोस्टात जाऊन. परंतु आपला टाइम डिके काय होऊ देऊ नका. आपल्याला आयुष्य अजून खूप मोठं आयुष्य पडलेलं आहे. थँक यू.